नियती कधी कधी क्रूर खेळ खेळते आणि त्यामध्ये निष्पाप चिमुकल्यांचा बळी घेते। यासाठी काळ आणि वेळ दोघंही मिळून येतात आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडवून जातात। विजापूरच्या आलमेल तालुक्यातील मोरडगी गावामध्ये वादळी वाऱ्याच्या रूपात एक निर्दयी काळ आला आणि घरचं छप्पर अंगावर पाडून गेला, ज्यामध्ये पती पत्नी आणि 2 मुलींचा करुण अंत झालाय, तर सुदैवाने मुलगा बचावलाय। मोरडगी गावातील गुरुनाथ बडिगेर वय 35 हे शेती करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांचं लग्न 15 वर्षापूर्वी ज्योतीसोबत झालं होतं। तेव्हापासून ते स्वतःच्या जुन्या घरात राहत होते। त्यानंतर त्यांना एक मुलगा 2 मुली झाल्या। कुटुंबाच्या वाढत्या पसाऱ्यामुळे घर लहान पडत होते, त्यासाठी त्यांनी नवं घर बांधण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी पावसाळ्यापूर्वीच हे घर बांधण्यासाठी त्यांनी शेजारी असणारे जुने घर भाड्याने घेतले। मात्र शुक्रवारची पहाट या कुटुंबासाठी काळरात्र ठरली आहे। शुक्रवारी पहाटे जोराचा वादळ वारा सुटला, तर ढगामध्ये अनेक विजा कडकडू लागल्या होत्या। मात्र गाढ झोपेत असलेल्या बडिगेर कुटुंबावर अचानक काळाने घाला घातला आणि घरचं संपूर्ण छत कुटुंबाच्या अंगावर पडलं। जुन्या पद्धतीचे असणारे मातीचे माळवत अंगावर पडल्याने चौघांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला। यामध्ये गुरुनाथ बडिगेर वय 35, पत्नी ज्योती बडिगेर वय 28, मोठी मुलगी काळम्मा वय 13 आणि लहान मुलगी कीर्ती वय 28 अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला। मात्र सुदैवाने त्यांचा 10 वर्षाचा मुलगा वीरेश हा आपल्या आजीकडे घरात झोपल्याने दोघं बचावले आहेत। या घटनेनंतर ग्रामस्थांनी मातीचा ढिगारा काढून 4ही मृतदेह बाहेर काढले। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती।